तर Hyundai Venueचं फेसलिफ्ट आलेलं आणि बऱ्याच लोकांचं त्यात इंटरेस्ट आहे, आणि त्यामुळेच मी डिटेल रिसर्च करून आलोय, सो दॅट तुम्हाला डिसिजन घेताना सोपं जाईल की बाबा वेन्यू माझ्यासाठी आहे का नाही हे तुम्हाला कळेल. आणि यानंतर पण तुम्हाला काही कळलं नाही तर फॉलो करून मला एकदा मेसेज करा, मी पर्सनल लेवलला ते सोडवायचा प्रयत्न करेल. तर वेन्यूची प्राइस जी चालू होती 10 लाखापासून 19 लाखापर्यंत, हे डोक्यात ठेवा. त्यानंतर आता चांगल्या गोष्टी सांगतो मी वेन्यूच्या. ओके, जे या 3 इंजिन ऑप्शन दिलेले ते सर्वात चांगली गोष्ट केलेली आहे. ज्यांना सिटीसाठी पाहिजे त्यांना 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं, जे डिसेंट अमाऊंट ऑफ टॉर्क जनरेट करतं 114 न्यूटन मीटरचं. दुसरं इंजिन यांनी जे दिलेलं आहे टर्बोचार्ज इंजिन. ओके, 1 लिटरचं टर्बोचार्ज इंजिन ज्यात पॉवर चांगली जनरेट करतं, 174 न्यूटन मीटरचं टॉर्क जनरेट करतं. आणि यातच ऑटोमॅटिकचं तुम्हाला डीसीटीचा ऑप्शन मिळतो, जे पण चांगलं आहे. ओके, तिसरा यात ऑप्शन दिलेला आहे डिझेलचा. ओके, डिझेलचं 1.5 लिटरचं इंजिन जवळपास 250 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. चांगला टॉर्क आहे, पण 3XO पेक्षा कमी आहे. ओके, महिंद्राची 3XO 300 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते, पण वेन्यूचं डिझेल ऍक्च्युली लोक जास्त प्रेफर करतात. ओके, ही गोष्ट सर्वात जास्त केली इंजिन ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. दुसरी गोष्ट आता त्यांनी चांगली काय केली, गाडीला मॉडर्न लुक दिलेले. गाडी उठून दिसणार म्हणजे दिसणार, एक नंबर गाडी दिसते मॉडर्न लुकच्या हिशोबाने. तिसरी गोष्ट चांगली केलेली आहे, फीचर्स यांनी भरभरून दिले आहेत यावेळेस. डिजिटल क्लस्टर दिलेला आहे, टच स्क्रीन दिलेली आहे, व्हेंटिलेटेड सीट्स दिलेले आहेत, त्यानंतर बोसचा ऑडिओ दिलेला आहे. मस्त केलेल्या आहेत ह्या गोष्टी फीचरच्या, आणि मॉडर्न लुक बद्दल काही वाद नाही. ओके, चौथी गोष्ट आता चांगली काय केलेली आहे, सिटी युजरवर जास्त फोकस केलेलं आहे. जे एक इंजिन काढलेलं आहे ते सिटीसाठी सगळ्यात जास्त बेस्ट आहे. ओके, तर सिटीवर जास्त फोकस केलेला आहे या लोकांनी. आणि Hyundaiचं सर्व्हिस नेटवर्क ही एक चांगली गोष्ट आहे. या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत वेन्यू बद्दल. ओके, आता गोष्टी काय तुम्हाला चेक करायच्यात. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. 4-5 गोष्टी मी रिसर्च करताना मला आढळल्या. पहिली गोष्ट, रिअर सीट. रिअर सीटमध्ये लोक बोलतात की बाबा थोडा कमी स्पेस आहे, तुम्हाला तुमची फॅमिली घेऊन जायचंय आणि तुम्हाला पाहायचंय की बाबा खरंच म्हणजे तुमची फॅमिली कम्फर्टेबल आहे का नाही, आणि त्यानंतर डिसिजन घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचंय, ह्याचं सस्पेन्शन बद्दल थोडेसे डाऊट्स निर्माण झालेले, फर्म आहे, थोडं बंपी आहे. ओके, मी वाईट बोलत नाहीये, तुम्हाला स्वतः फील करायचंय. तुम्हाला आता टेस्ट ड्राईव्ह घ्यायला लागेल एखाद्या खराब रोडवर आणि पाहायला लागेल की बाबा खरंच सस्पेन्शन बद्दल जे लोक बोलतात ते खरं आहे का. ओके, ही एक तुम्हाला दुसरी गोष्ट करायला लागेल. तिसरी गोष्ट, जे ऑटोमॅटिक घ्यायची असेल तर ते जर्की फील होते का हे एक बघायला लागेल. तिसरी गोष्ट हे. चौथं, ह्याचं जे नॉर्मल पेट्रोल इंजिन आहे ते पेट्रोल इंजिन अंडर पॉवर फील होतंय का नाही हे एक तुम्हाला पाहायला लागेल. ओके, टेस्ट ड्राईव्ह घ्यायला लागेल यासाठी. आणि पाचवं, ह्याला 4 स्टार रेटिंग आहे. ओके, 4 स्टार एनकॅप रेटिंग आहे. ती तुम्हाला जर ओके असेल, 5 स्टार नसेल पाहिजे, 4 स्टार पण ठीक आहे, असं असेल तर बिंदास जावा आणि वेन्यू घ्या. या गोष्टी पण पहिल्या चेक करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि यातून तुम्ही काही घेतलं असेल तर चॅनल 100% एकदा फॉलो करा, कारण रिसर्च करायला पण टाइम लागतो. आणि मित्रांसोबत शेअर करा जे वेन्यू घ्यायचा विचार करतात त्यांच्यासोबत. थँक्यू, हॅव अ गुड टाइम, टेक केअर, बाय.